शेवटचा प्रयत्न. फार जुन्या काळातील ही गोष्ट आहे. एक राजा होता. हा राजा फारच महान होता. म्हणून या राजाच्या राज्याची दूरदूरपर्यंत ख्याती पसरली होती. या प्रसिद्धीमुळेच या राजाच्या राज्यात दूरवरून प्रवासी व्यापारी येत असत. अशाच एके दिवशी राजाच्या राजदरबारात दूर देशातून एक व्यापारी आला आणि राजाला नजराणा म्हणून त्याने एक भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू म्हणजे त्याच्या देशात मिळणारा एक सुंदर दगड. तो दगड पाहून राजा फारच खुश झाला. त्या दगडावर विष्णुदेवाची मूर्ती तयार करून घ्यावी आणि ती विष्णुदेवाची मूर्ती राज्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात बसवण्याचा निर्णय राजाने घेतला. ही विष्णुदेवाची मूर्ती बांधण्याचे काम राज्याच्या महामंत्र्याकडे सोपवले. महामंत्री राज्यातील सर्वात उत्कृष्ट शिल्पकाराकडे गेला आणि त्याला राजाने दिलेला तो दगड दिला आणि मूर्तिकारास म्हणाला, महाराजांना विष्णूंची मूर्ती मंदिरात बसवायची आहे. 7 दिवसात या दगडातून विष्णूंची मूर्ती तयार करून दे. यासाठी तुला 100 सोन्याचे नाणी दिल्या जातील. विष्णूंची मूर्ती घडवण्यासाठी 100 सोन्याची नाणी मिळतील हे ऐकून शिल्पकार फारच खुश झाला आणि महामंत्री निघून गेल्यानंतर मूर्तिकाराने काम करण्यास सुरुवात करण्याच्या उद्देशाने आपली हत्यारे बाहेर काढली. त्याने आपल्या अवजारातून एक हातोडा काढला आणि तो दगड फोडण्यासाठी हातोड्याने दगडाला मारण्यास सुरुवात केली. पण दगडाला काहीही फरक पडला नाही. शिल्पकाराने दगडावर अनेक हातोड्यांनी वार केले. तो दगड फोडण्यासाठी नाना प्रकारचे उपाय त्याने केले, परंतु दगड फुटला नाही. मूर्तिकार बरेच प्रयत्न करून थकून गेला. 50 वेळा हातोड्याने वार केल्यानंतरही शेवटचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने शिल्पकाराने हातोडा उचलला. पण हातोडा मारण्यापूर्वीच मूर्तिकाराच्या मनात विचार आला की 50 वेळा हातोडा मारूनही दगड फुटला नाही, तर आता दगड कसा फुटणार? मूर्तिकार निराश झाला आणि वैतागून तो हे काम करायचे नाही असे त्याने ठरवले. त्याने एवढे सारे प्रयत्न करूनही हार पत्करली. नंतर त्या मूर्तिकाराने तो दगड महामंत्र्याकडे परत नेला आणि त्यांना सांगितले की हा दगड फोडणे माझ्याने आता अशक्य आहे. मी 50 वेळा हातोड्याने वार करूनही हा दगड फुटला नाही, परंतु माझ्याकडून भगवान विष्णूंची मूर्ती बनवणे आता अशक्य आहे. महामंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत विष्णूंची मूर्ती बनवायची होती, परंतु मूर्ती बनवणे ही राजाची आज्ञा होती आणि ती आज्ञा पाळणे हे महामंत्र्याचे कर्तव्य होते. त्यामुळे त्याने विष्णूंची मूर्ती बनवण्याचे काम राज्यातील एका साध्या शिल्पकारावर सोपवले. महामंत्र्यासमोर त्या शिल्पकाराने दगडावर हातोड्याने वार केला आणि नवल म्हणजे तो दगड एका झटक्यात फुटला. दगड फुटल्यानंतर मूर्तिकाराने विष्णूंची मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी महामंत्री विचार करू लागला की जर पहिल्या मूर्तिकाराने एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि 100 सोन्याची नाणी त्यालाच मिळाली असती. या कथेवरून आपल्याला असे समजते की आपल्याला आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. अनेक वेळा कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या समोर आली की ती सोडवण्यात आपला आत्मविश्वास डळमळू लागतो आणि आपण प्रयत्न न करताच हार मानतो. कधीकधी 1-2 प्रयत्नात अपयश आल्यावर आपण प्रयत्न सोडून देतो. या ठिकाणी असेही होऊ शकते की आणखी काही प्रयत्न करून काम केले असते तर ती समस्या सुटलीही असती. जीवनात यश मिळवायचे असेल तर वारंवार अपयश आले तरी यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे सोडू नये. जे प्रयत्न करण्यापूर्वी आपण आपला हात खेचतो तोच आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि त्यातूनच आपल्याला यशसुद्धा मिळू शकते. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न जरूर करावे. शेवटी यश नक्कीच मिळते. जर तुम्ही पहिल्या मूर्तिकाराप्रमाणे बरेच प्रयत्न केले आणि मध्येच थकून ते काम प्रयत्न करणे सोडले तर तुम्हाला मिळणारे यश कधीच मिळणार नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.